ठाकरे गटाचे प्रमुख यांच्या गाडीवर मनसैनिकांकडून शेण फेकण्यात आले। उद्धव ठाकरेंच्या आज ठाणेमध्ये भगवा सप्ताह मेळावा पार पडणार आहे। त्यापूर्वी मनसैनिकांकडून उद्धव ठाकरेंच्या कारवर हल्ला करण्यात आलाय। काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकण्यात आल्या होत्या। त्यानंतर मनसेने आता थेट उद्धव ठाकरेंच्या गाडीवर शेण फेकले आहे। उद्धव ठाकरेंचा ताफा जात असताना मनसैनिकांनी त्यांच्या गाडीवर शेण फेकलाय। शिवाय ठाकरेंच्या ताफ्यावर बांगड्या आणि टोमॅटो देखील फेकण्यात आले आहेत। मनसेच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्या ताब्यातल्या गाडीवर फुगे मारण्यात आले। उद्धव ठाकरेंचा आज ठाण्यातील रंगतनमध्ये मेळावा पार पडणार आहे। त्यापूर्वी या सभास्थळी मनसैनिक घुसले आहेत। सभास्थळी मनसैनिकांकडून गोंधळ घालण्यात येतोय। पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड सुरू केली आहे। मनसैनिकांच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्या ताब्यातील गाडीवर फुगे मारण्यात आलेत। ठाण्यातील गडकरी रंगा या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाली आहे। मनसेच्या वतीने बांगड्या टाकून उद्धव ठाकरे यांचा निषेध करण्यात येतोय। त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांच्या वाहनाखाली टायर जवळ सुपारी देखील ठेवण्यात आल्या आहेत। उद्धव ठाकरे सभास्थळी दाखल झाल्यानंतर मनसैनिक थेट सभागृहात घुसले आहेत। जवळपास 50 ते 60 मनसैनिक आहेत। सध्याच्या घडीला देखील मनसैनिकांकडून आंदोलन केले जात आहे। उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। काही वेळापूर्वी मुस्लिम समाजानेही मातोश्रीबाहेर आंदोलन सुरू केलं होतं। त्यावेळी मातोश्रीबाहेर तणाव वाढला होता। दरम्यान ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे। शिवसेनेला आव्हान करणारा अजून पैदा झाला नाही। हिम्मत असेल तर समोर या। एक माणूस हा दोनदा मतदान करत होता। ही सर्व माहिती निवडणूक आयोगाला आम्ही दिली आहे। आम्हाला रस्त्यावरती येऊन लढा करावा लागेल। लोकसभेमध्ये जरी पराभव झाला असला तरी विधानसभेला भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असंही राजन विचारे म्हणालेत। नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष। तुम्हाला सगळ्यांना कालची घटना माहिती होती की आदरणीय माझ्या साहेबांवर काल काही फालतू लोकांनी 4-5 लोकांनी त्यांच्या गाडीसमोर निदर्शनं करण्याचा प्रयत्न केला। त्याला आज आम्ही उत्तम उत्तर दिलं। आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी, ठाण्यातल्या आमच्या महिला असतील, आमचे सगळे पदाधिकारी असतील, आमचे मीरा भाईंदरचे पदाधिकारी असतील, कल्याणच्या महिला होत्या, वसईची काही पदाधिकारी होती, त्या सगळ्यांनी कडक उत्तर दिलेलं आहे। तुम सुपारी फेकोगे तो हम नारियल फेकेंगे। आणि जबरदस्त धुतलाय, शेण मारलंय। उद्धव ठाकरेंच्या गाडीवरचं शेण सगळीकडे लाईव्ह दाखवलंच जातंय। त्याच्यासोबत यांच्या ताफ्यातल्या जवळजवळ सगळ्या गाड्या आम्ही ताफ्यातल्या यांच्या फोडलेल्या आहेत। गडकरीच्या रंगायतांच्या आतमध्ये आपल्या रणरागिणी महाराष्ट्र महिला सैनिकांनी प्रचंड मोठा राडा आतमध्ये। एक तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्ही आमच्यापर्यंत येताय ठीक आहे, माझ्या पक्षाच्या इतर नेत्यांवर बोलताय ठीक आहे, राज साहेबांपर्यंत जर जाण्याचा तुमचा प्रयत्न कधी महाराष्ट्र सैनिक घडणार नाही। आज 1001 महाराष्ट्र सैनिक माझ्यासोबत रस्त्यावर उतरले होते आणि त्यांना जे करायचंय ते केलं। म्हणजे माझी सगळीच टीम, आता काय कोणाची जे बोलतो ते करतो